जो पाठ का नाम है सबसे सुंदर लड़की। मग आता सुंदरला पर्यायवाची शब्द काय सांग साईशा? हिंदीमध्ये पर्यायवाची शब्द काय येणार सुंदरला? सुंदरला खूबसूरत. आणि लडकीला काय येणार? लडकीला बालिका. आणि सुंदरला विलोम शब्द काय येणार? कुरूप. ॲज अ साईशा, कुरूप हा मराठी शब्द आहे. सुंदरला हिंदीमध्ये बदसूरत येणार. लडकीला विलोम शब्द येणार लडका. मग आता ह्या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? आप अपने मित्र सहेली की कब मदद करती है. ओके, मित्र बनाते समय आप किन किन चीज़ों का ध्यान रखते हैं. आपको अपनी सहेली मित्र की सबसे ज़्यादा ज़रूरत कब पड़ती है. म्हणजे काय, काहीतरी फ्रेंडशिपशी रिलेटेड या पार्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके, तर आता कभी कभी बच्चे एक दूसरे के प्रति ईर्ष्या भाव पाल लेते हैं. इसका कारण भावनाओं की तीव्रता होती है, किंतु संकट काल में बच्चे एक हो जाते हैं. आपसी मनमुटाव भूलकर एक दूसरे की मदद करने लगते हैं. प्रस्तुत कहाणी में इसी बाल स्वभाव को दर्शाया गया है. म्हणजे काय, लहान मुलांची मनं निर्मळ असतात, पण काय छोट्या छोट्या गोष्टीने त्यांना ईर्ष्या पण होते. हां, तिच्याकडे ना चांगली पेन्सिल आहे माझ्यापेक्षा, ही पण ईर्ष्या व्हायला कारणीभूत ठरू शकतं लहान मुलांना. त्यांना एवढं कळत नसतं, पण तरी त्यांची मनं कशी असतात, निर्मळ असतात. जेव्हा गरज पडते तेव्हा ते आपल्या मित्रमैत्रिणींसाठी धावून जातात. ओके. समुद्र के किनारे एक गांव था. उसमें एक कलाकार रहता था. वह दिन भर समुद्र से रंग बिरंगी कौड़ियाँ, नाना रूप के सुंदर सुंदर शंख, विचित्र पत्थर इकट्ठे करता. उनसे वह तरह तरह के खिलौने, तरह तरह की मालाएं तयार करता और आसपास के बड़े नगर में बेच आता. समुद्राला पर्यायाची काय काय तर साईशा? सागर, समंदर. ओके. गावावरती बघ, गावावरती आपण अर्धचंद्र देतो. कलाकार म्हणजे काय, तो काय करायचा, समुद्रातून तो वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले गोळा करायचा आणि त्याचं काय करायचं, खिलोने बनवायचा, मालाय बनवायचा. आता बघ, मालाय हे अनेक वचन आहे. ओके. पत्थरचं अनेक वचन पत्थरच राहणार. पत्थर एक पत्थर अनेक पत्थर. मालाए. खिलौना खिलौने. खिलौना एक वचन है, खिलौने अनेक वचन है. ओके. उसका एक बेटा था, नाम था हर्ष. उम्र अभी 11 की भी नहीं थी, पर समुद्र के लहरों में घुस जाता जैसे तालाब में बतख. बस एक बार ऐसा हुआ कि कलाकार के एक रिश्तेदार का मित्र कुछ दिनों के लिए छुट्टियां मनाने आया. उसके साथ उसकी बेटी मंजरी भी थी. होगी कोई 9-10 वर्ष, पर थी बहुत सुंदर, बिल्कुल गुड़िया जैसी. हर्ष बड़े गर्व के साथ उसका हाथ पकड़कर उसे लहरों के पास ले जाता. एक दिन मंजिरी ने चिल्लाकर कहा, तुम्हें डर नहीं लगता. म्हणजे काय, त्या कलाकारचा छोटा मुलगा होता हर्ष, पण आता तो लहानपणापासूनच समुद्रात जात होता ना, त्याच्यामुळे त्याला काही भीती नव्हती वाटत. जसं तालाबमध्ये बदकं कशी मस्त विहार करू शकतात आरामात न घाबरता, तसं तो समुद्रामध्ये पण बिंदास जायचा. मग काही दिवसांनी त्या कलाकारचा एक मित्र, रिश्तेदार आला. रिश्तेदाराचा मित्र त्याच्या मुलीला घेऊन आला. काय होतं मुलीचं नाव? मंजरी. मंजरी पण लहान होती, एकदम बावलीसारखी दिसायची. तर मग हर्षला दाखवायचं असायचं ना तिला, वा मी किती शूर आहे. मग तो तिला घेऊन जायचा समुद्राजवळ. आणि मग ती ती घाबरायची, पण तिला सवय होती का नाही, तर ती त्याला विचारते, ओरडून आले, तुला भीती वाटते की नाही. आता आनंदित हे तुझं चुकलं इथे. दी पहिला पाहिजे इकडे. ओके, कारण हा ई काय आहे, पहिला ई आहे. द ला पहिला ई लागला की आनंदित होणार. स्थान ईय, आता इथे दुसरा ई आहे म्हणजे स्थानीय होणार. हे बरोबर आहे. राष्ट्रीय, इकडे पण ई दुसरा आहे, तर राष्ट्रीय. हा पण शब्द चुकला आहे, असा पाहिजे राष्ट्रीय. ओके. कठोरता, हे सोपं आहे. कठोरता, जीव आणि ईत. मग आता इथे पहिला ई आहे, मग काय होणार, जीवित. वला पहिली वेलांटी. आता हा शब्द सांग, काय होणार, ग अधिक उ, काय होणार, गुलशन. करेक्ट. पुढचा काय सांग, हां पय, हा शय, द्वेष. करेक्ट. त्याच्या पुढचा, हां नीट विचार करत ह्याचा, हर्षित. करेक्ट. शीवर काय होणार, रफार होणार.
हर्षित हा शब्द नीट नाही लिहिलायस तू. द्वेष पण नाही नीट लिहिलायस. रब्बर आण. द्वेष शब्द कसा लिहायचा आहे बघ. पहिले द आहे, द आणि व आहे बरोबर. म्हणजे द ला व येणार, द अर्धा आणि व म्हणजेच असा होता द्वेष, असं लिहिलं जातं. ओके. द्वे, एची मात्रा गेली वरती आणि श कंप्लीट होणार, द्वेष. ओके. असं आपण लिहू शकतो, तसं बघितलं असतं पण हे एवढं बरोबर नाही. द्वेष, द्वेष हा असाच लिहितो. इथे व असा जोडाक्षर असं होणार. ओके. द्वेष लिही बघू इथे हा द्वेष शब्द. आणि इथे हा ह आहे, ह ला अ कंप्लीट करतोय म्हणजे हा ह होणार. इथे ते र आहे, श आहे आणि ई आहे. म्हणजे आपल्याला कळलं की शी तर होतच आहे आणि र आधी आहे. जेव्हा आधी असतो तेव्हा काय होतं, काय होतं, ती रेफची मात्रा होते, वरती जाते ती जेव्हा आधी असते. हे जर नंतर असतं तर श्र झालं असतं. कळलं. र कुठे आहे त्याच्यावरून तो कुठे जाणार, त्याचा उच्चार कधी त्याच्यावरती डिपेंड करतं. मग हर शी त असं हर्षित असं लिहितात. ओके. आता न अ म्हणजे न झालं. इथे पण सेम आहे, र आधी आहे मग त आहे. इथे त अ ने कंप्लीट झाला म्हणजे त आला आणि हा र कुठे जाणार, वरती जाणार, रेफची मात्रा म्हणून नर त क. आता हे त वर ए ची मात्रा आहे म्हणजे काय होणार, तैयार. कसं लिहिणार हे, तैयार. ही ऐची मात्रा आहे, नुसती ए ची मात्रा असतं तर तयार झालं असतं. ही ऐची मात्रा आहे म्हणून काय होणार, तैयार. य ला आ लागला या झाला, र ला अ लागला र झाला. ओके. लिही बघू हे सगळे शब्द परत. मग आता पर्यायवाची शब्द, पर्यायवाची शब्द चुनकर लिखे. आता त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत म्हणून नदीला काय येतं, सरिता, तटिनी. उपवन बगीचा, बगिया, बाग. ओके. पक्षीला काय येणार, खग, पखेरू. नावला नौका, नैया. गगनला आकाश, नभ. पर्वतला गिरी, पहाड. पर्वत पण येतं, परबत. काय येतं, परबत. इथे बाग पण येणार. ओके. आता हे झालं पर्यायवाची, ते आपल्याला लक्षातच ठेवावं लागतात. कदाचित त्यावेळेला तुम्हाला 2-2 पर्यायवाची लिहायला पण सांगतील. मग काय झालं, नदीला सरिता, सरिता. तटिनी, उपवन, बाग, बगीचा, बगिया. पक्षी, खग, पखेरू. नावला नौका, नाव, नैया. गगनला आकाश, नभ. पर्वतला गिरी, पहाड़, पर्वत. ओके. आता पढ़िए और समझिए. भारत मेरा देश है, आम में बहुत मिठास है. यहाँ भारत शब्द से एक देश के नाम का, देश शब्द से किसी भी देश का यानी जाती का और मिठास शब्द से भाव का बोध हो रहा है. हे आता आपण ऑलरेडी शिकलो तुमच्या फर्स्ट एक्झाममध्ये बरोबर. संज्ञा या तिन्ही काय आहेत, भारत, देश और मिठास हे तिन्ही काय आहे, संज्ञा आहे. आम पण संज्ञा आहे याच्यामध्ये. ओके. मग संज्ञा के भेद कौन से है, व्यक्तिवाचक म्हणजे भाववाचक. करेक्ट. मग व्यक्तिवाचक म्हणजे काय, आता साईशा ही व्यक्तिवाचक संज्ञा आहे कारण भरपूर साऱ्या मुलींमध्ये एका मुलीचं नाव साईशा आहे म्हणजे साईशाने आपण तिला मुलीला आयडेंटिफाय केलं म्हणजे साईशा ही व्यक्तिवाचक संज्ञा आहे. त्याच मुली, शाळेतल्या मुली ही काय आहे, जातीवाचक संज्ञा आहे कारण कुणीही मुली असू शकतात, भरपूर साऱ्या मुली असू शकतात बरोबर. जसं गावांची नावं, देश, शहर हे काय आहे, नुसतं देश म्हटलं तर जातीवाचक आहे पण भारत म्हटलं तर काय आहे, व्यक्तिवाचक आहे. नंतर काय, भाववाचक म्हणजे करेक्ट, जिससे भाव का बोध होता है. मग आता ह्याच्यामध्ये बघ, अमेरिका के राष्ट्रपती ने दोस्ती का हात बढ़ाया. मग अमेरिका हे काय येणार, व्यक्तिवाचक. राष्ट्रपती काय आहे, जातीवाचक. दोस्ती भाववाचक. ते राष्ट्रपतींचं नाव नाही दिलंय, नुसतं राष्ट्रपती दिलंय. मग राष्ट्रपती कोणी होऊ शकतं म्हणून हे जातीवाचक आहे. समुद्र की सुंदरता सभी बच्चों को, जातीवाचक. हाँ, समुद्र और बच्चे काय आहे, हाँ, आणि सुंदरता काय आहे, करो करेक्ट. दर्श नाम के लड़के से मेरी मित्रता हो गई, दर्श, लड़के, जातिवाचक, मित्रता, भाववाचक. करेक्ट. महात्मा गांधी ने देश में शांति का संदेश फैलाया, व्यक्तिवाचक,
देश जातिवाचक शांती भाववाचक. करेक्ट. आता इथे शब्दों का सही सही मिलान म्हणजे हे नथिंग बट विशेषण है. म्हणजे जो किसी भी संज्ञा के बारे में या नाम के बारे में जो विशेष इन्फॉर्मेशन या विशेष तुमको बताता है, विशेषता बताता है, उसे विशेषण कहते हैं. मग सुंदर संसार, बरोबर. खिलती कलिया, मधुर गीत, हरा भरा उपवन, ऊंचा पर्वत, बरोबर. मग सुंदरला काही असू शकतो. सुंदर लडकी म्हणजे त्याच्यामध्ये पण सुंदर विशेषता आहे. उसने एक लाल कलर का ड्रेस पहना है. हां, मग लाल हे काय आहे, विशेषता. आता काय आहे, समुद्री है रचनात्मक उड़ान. सूची एकत्रित कीजिए. समुद्र की तरह बनो, शांत, आकर्षक और पोषक. गुरु और समुद्र दोनों गहरे हैं. एक में उतरने से इंसान तर जाता है और दूसरे में उतरने से मर जाता है. मैं समुद्र को भी पी सकता हूँ, यह मेरे आत्मा की प्यास है. ओके, हे स्वामी विवेकानंदनी सांगितलेले हे आहेत. म्हणजे आता या धड्यामध्ये आपण बघितलं सगळे काय काय आहे. ग्रामर घेतलं आहे त्यांनी, काय काय ग्रामर घेतलं आहे, प्रत्यय कुठले लावायचे, ते प्रत्यय लावताना इथे कुठला आहे त्याच्याप्रमाणे पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार लावायचा. हे तर ऑलरेडी झालेलं होतं. जो शब्दों को बनाइए, उलटा पण सांगू शकतील. शब्द देतील आणि त्याला वर्णविच्छेद करायला सांगतील. पर्यायावाची शब्द बघितला, संज्ञा तर आपण ऑलरेडी केलं होतं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं विचित्र शब्दार्थ बघितला, म्हणजे समानार्थी शब्द किंवा वर्ड मिनिंग. ईर्ष्याचं जर विलोम शब्द सांगितलं तर नाही, पर्यायवाची जलन आहे. विलोम शब्द क्या है, विलोम शब्द काय आहे, प्यार. ईर्ष्या, प्यार. ईर्ष्याला अजून समानार्थी शब्द नफरत पण येऊ शकतं. ओके. खाराला विलोम शब्द येऊ शकतो मीठा. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय शब्दाला बघू शकतो. समुद्र, समुंदर बघितला आपण. सागर, कलाकार रहता था दिनभर समुद्र के रंग से. मागे ह्याच्याबद्दल काय आहे का बघूया. मंजिरी लहरों के बीच में कैसे फंस गई, हे आपण बघितलं ऑलरेडी. ओके. मग हे मोठं आन्सर आहे. कैसे फंस गई, वो आगे चलती गई और उसका पैर फिसल गया और उसके मुंह में खारा पानी भर गया और वो बेहोश हो गई. वह किसी फल की इच्छा नहीं करता, अब मैं आपकी आज्ञा का पालन करूँगा. विलोम शब्द काय येणार, दोस्तला काय येणार विलोम शब्द, शत्रू, दुश्मन. निराशा, आशा. नन्ना, मुन्ना. हां, नन्ना बडा. नन्ना म्हणजे छोटा होता ना. बुराला अच्छा. बरोबर. सही सही मिलन हे परत आहे इथे. सही सही मिलनला परत तेच सांगितलं. ओके, ठीक आहे. हा चॅप्टर डन आहे. हर्ष ने जवाब दिया, डर क्यों लगेगा, लहरें तो हमारे साथ खेलने आती है. और तभी एक बहुत बड़ी लहर दौड़ती हुई हर्ष की ओर आई. मंजिरी चीख उठी, पर हर्ष तो छलकर लहर पर हे इकडे दिसत नाही, सॉरी. हर्ष तो उछलकर लहर पर सवार हो गया और किनारे पर आ गया. मंजिरी डरती थी, पर मन ही मन में यह भी चाहती थी कि वह भी समुद्र की लहरों पर तैर सके. उसे यह तब और भी ज़रूरी लगता था जब वहाँ की दूसरी लड़कियों को ऐसा करते देखती, विशेषकर कनक को, जो हर्ष के हाथ में हाथ डालकर तूफानी लहरों पर दूर निकल जाती. कनक बहुत गरीब थी. पिता एक दिन नाव लेकर गए तो लौटे ही नहीं. माँ मछलियाँ पकड़कर किसी तरह बच्चों को पालती थी. कनक छोटे छोटे शंखों की मालाएं बनाकर बेचती. मंजिरी को वह लड़की ज़रा भी नहीं भाती. हर्ष के साथ उसकी दोस्ती तो उसे बिल्कुल भी पसंद नहीं आती थी. म्हणजे काय, इथे लहान मुलांना पॉझिटिव्हनेस वाटतो. आता मंजिरीचा हर्ष मित्र आहे, मग कनक पण त्याची मैत्रीण आहे, तर विनाकारण त्या कनकने तिचं काय केलं आहे का, नाही. पण एक तर कनक हर्षची मैत्रीण पण आहे आणि तिला त्या लहरींवरती जाऊ शकते ती, म्हणून तिला मंजिरीला ती आवडत नसते.
एक दिन हर्ष ने देखा कि कई दिनों से उसके पिता एक सुंदर सा खिलौना बनाने में लगे हैं. हां, इथे बघ, लहर, लहरे. लहरचं अनेक वचन काय येणार? एक लहर, अनेक लहरे. ओके. अजून कुठे? खिलौनाचं अनेक वचन काय येणार साईशा? खिलौने. खिलौने. करेक्ट. लडकी. लड़के. हां, लडकीचं अनेक लडक्या. वचन. लडकिया. लड़कीचा की दूसरा है तो पहला येणार आणि यावरती अर्धचंद्र. एक दिन हर्ष ने देखा कि कई दिनों से उसके पिता एक सुंदर सा खिलौना बनाने में लगे हैं. वह एक पक्षी था जो रंग बिरंगी सीपियों से बना था. वह देर तक देखता रहा, फिर पूछा, बाबा यह किसके लिए बनाया है? कलाकार ने उत्तर दिया, यह सबसे सुंदर लड़की के लिए है. मंजरी सुंदर है ना? 2 दिन बाद उसका जन्मदिन है. उस दिन तुम इस पक्षी को उसे भेंट में देना. कोणाचा जन्मदिवस होता? जन्मदिन म्हणजे काय? वाढदिवस, बर्थडे. मग त्याने काय बघितलं? हर्षने त्याचे वडील एक सुंदर पक्षी बनवत होते रंगबिरंगी शिंपले घेऊन. मग त्याला वाटतं कोणासाठी बनवत आहेत? मग त्याचे बाबा काय म्हणतात, मंजरीचा बर्थडे आहे तर त्याच्यासाठी मी त्यांना त्याच्यासाठी बनवत आहे, तो तू त्याला तो दे. हर्ष दौड़कर मंजरी के पास गया और समुद्र के किनारे ले गया. वहाँ उन्होंने खूब बातें की. हर्ष बोला, 2 दिन बाद तुम्हारा जन्मदिन है ना? हाँ, पर तुम्हें किसने बताया? बाबा ने. वे बातें करते करते न जाने कब उठे और दूर तक समुद्र में चले गए. तभी हर्ष ने देखा कि कनक बड़ी चट्टान पर बैठी है. कनक ने चिल्लाकर कहा, हर्ष यहाँ आ जाओ. हर्ष ने जवाब दिया, मंजरी वहाँ नहीं आ सकती, तुम इधर आ जाओ. म्हणजे काय झालं? ते बोलता बोलता त्यांच्या लक्षातच नाही आलं, ते समुद्रात आतमध्ये निघून गेले. तर तिकडे चट्टान, चट्टानचं अनेक वचन येणार चट्टाने. चट्टान म्हणजे काय? मोठं दगड. त्याच्यावर कनक बसली होती. ती त्याला बोलवते, हर्ष इकडे ये. मग हर्ष काय म्हणतो, बघ तू त्या मंजिरीला एकटं सोडून जातो का? नाही. तो तिला म्हणतो, नको ग, हिला नाही येता येणार ना, तर तूच इकडे ये. अब मंजरी ने भी कनक को देखा. उसे ईर्ष्या हुई. मैं वहाँ क्यों नहीं जा सकती? क्या उससे कमज़ोर हूँ? वह यह सोच ही रही थी कि उससे एक बहुत सुंदर शंख दिखाई दिया. मंजरी उसी और बढ़ी. तभी एक बड़ी लहर ने उसके पैर उखाड़ दिए और वो बड़ी चट्टान की दिशा में लुढ़क गई. उसके मुंह में खारा पानी भर गया. उसे होश नहीं रहा. म्हणजे काय झालं? मंजिरी असं कधी पण अशी रिस्क घ्यायची का ज्याची आपल्याला सवय नाही, पण त्या मंजिरीला काय झालं? ईर्ष्या झाली. म्हणून कधी जेलसी कोणाची ठेवायची नाही. जेलसीमध्ये काय होतं, माणूस आपला विवेक गमावून बसतो की काय चांगलं आहे आपल्यासाठी, काय वाईट आहे, हो की नाही. आणि ती गेली त्या पाण्यात पुढे पुढे शंखाच्या मागे. तर तिचं काय झालं? तिला त्याची सवय नव्हती. समुद्रामध्ये आपला पायाचं घर्षण नसतं, आपण त्या होल्ड नाही करू शकत स्वतःला. तर ती पडली लाटेत आणि खारं पाणी नाकातोंडात गेलं की लगेचच आपल्याला त्रास होतो. तर ती बेहोश झाली. ये सब आनंद फानंद में हो गया. आनंद फानंद म्हणजे काय? एकदम पटकन लक्षात पण नाही आलं, इतक्या लगेच ते झालं. हर्ष ने देखा और चिल्लाता हुआ वह उधर पड़ा. पर तभी एक और लहर आई और उसने उसे मंजरी से दूर कर दिया. अब तय था कि मंजरी बड़ी चट्टान से टकरा जाएगी. परंतु उसी क्षण कनक उस नाराज लहर और मंजरी के बीच कूद पड़ी और मंजरी को हाथों में थाम लिया. म्हणजे काय झालं असतं? हर्ष वाचवायला गेला, पण तेवढ्यात अजून एक मोठी लहर आली. समुद्र शेवटी निसर्ग बेटा, निसर्गाच्या समोर कोणीही काही त्याचं चालत नाही. जरी हर्षला खूप सवय होती समुद्रात, पण तरी पण एकदम मोठी लहर आली तर तो पण नाही जाऊ शकला. मग आता काय झालं असं, जर चट्टानला ती टक्कर आली असती तर तिचं डोकं बिकं फुटलं असतं, तिला काय झालं असतं. तर कनकने बघितलं आणि कनकने असा विचार केला का हां, ही तर माझ्याशी नीट बोलत नाही ना, माझी ईर्ष्या करते, मी कशाला तिला वाचू, जाऊ दे, असं बोलली का ती? नाही. तिने क्षणात उडी मारली आणि ती मग तिला वाचवायला खाली आली. दूसरे ही क्षण तीनों छोटी चट्टान पर थे. कुछ देर हर्ष और कनक ने मिलकर मंजरी को लिटाया, छाती मली. अब पेट से पानी बाहर निकल गया. मंजरी ने आंखें खोलकर देखा. उसे जरा भी चोट नहीं लगी थी, पर वह बार बार कनक को देख रही थी. म्हणजे काय? जेव्हा नाकातोंडात पाणी जातं तर ह्याला म्हणतात CPR. तुम्हाला सायन्सला धडा आहे ना की सेफ्टी प्रोसिजर काय असते प्रत्येक गोष्टीत, बर्न्समध्ये काय करायचं. तर जर कोणाच्या नाकातोंडात पाणी गेलं असेल तर त्यांच्या छातीला चोळायचं आणि पोटावरती असं दाब द्यायचा, म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी असतं ते त्यांच्या तोंडातून बाहेर येतं. ओके. मग ती शेवटी उठली आणि ती आजूबाजूला बघायला लागली. उसके जन्मदिन के अवसर पर मंजरी बिल्कुल ठीक थी. उसने सब बच्चों को दावत पर बुलाया. दावत म्हणजे काय? पार्टी. ओके, म्हणजे भोजन देणं.
सभी उसके लिए कुछ न कुछ उपहार लेकर आए थे। सबसे अंत में कलाकार की बारी आई। उसने कहा, मैंने सबसे सुंदर लड़की के लिए सबसे सुंदर खिलौना बनाया है। आप जानते हैं वह लड़की कौन है? वह है मंजिरी. तर म्हणजे काय झालं, त्यांनी मंजिरीने सगळ्यांना बोलवलं, पण तिने बघितलं की तिने तो नोट केलं की कनकने माझा जीव वाचवलाय. तर मग जेव्हा तिच्या बर्थडेला तिने सगळ्यांना बोलवलं तर कलाकार तिला, बरोबर, आणि तो काय म्हणाला देताना बक्षीस की सगळ्यात सुंदर लड़की कौन है? तर मंजिरी आहे. सबने खुशी से तालियां बजाई. हर्ष ने बड़े प्यार से वह सुंदर सा खिलौना मंजिरी के हाथों में थमा दिया. मंजिरी बार बार उस खिलौने को देखती और खुश होती. तभी क्या हुआ, मंजिरी धीरे धीरे वहाँ आई जहाँ कनक बैठी थी. मंजिरी ने बड़े स्नेह भरे स्वर में कनक से कहा, यह पक्षी तुम्हारा है. सबसे सुंदर लड़की तुम ही हो. म्हणजे काय झालं, मंजिरीला कळलं की तिच्या मनाची सौंदर्य किती आहे. विनाकारण ती कनकचा द्वेष करत होती की नाही, पण कनकने असं मनात ठेवलं का नाही, ही तर माझा द्वेष करते ना. तुम्ही कसं वर्गात हां तर मला त्रास होतो ना, मी नाही त्याला हे करणार असं आपण बोलतो की नाही, पण मग कनकने तसा विचार केला का नाही. ती धावत गेली आणि तिने तिला वाचवलं. म्हणजे कनकचं काय होतं, मन सुंदर होतं. बाह्य सौंदर्यापेक्षा आपलं मन किती सुंदर आहे, आपला स्वभाव किती सुंदर आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. और एक क्षण तक सभी हैरानी से दोनों को देखते रहे. फिर जब समझे तो सभी ने मंजिरी की खूब प्रशंसा की. प्रशंसाला काय, प्रशंसा म्हणजे तारीफ की. ओके, प्रशंसाला पर्यायवाची शब्द काय येणार, तारीफ. कनक अपनी प्यारी प्यारी आंखों से बस मंजिरी को देखे जा रही थी और दूर समुद्र में लहरें चिल्ला चिल्ला कर उन्हें बधाई दे रहे थे. ओके, म्हणजे काय झालं, ह्याच्यामध्ये त्यांची मैत्री पण घट्ट झाली की नाही. मग ह्याच्यातून काय शिकतो आपण, प्रेम, एकमेकांना मदत करणं, मैत्रीभाव हे शिकतो, बरोबर. आता ह्याच्यामध्ये शब्दार्थ काय आहे, विचित्र. विचित्रला पर्यायवाची शब्द काय आहे, अनोखा. काय आहे, अनोखा. उम्र म्हणजे काय, आयु, एज. रिश्तेदार, सगळे संबंधी, सगळे पण म्हणतात, संबंधी पण म्हणतात. गर्व करणं, घमंड नाही, आणि अभिमान पण येईल. काय येईल, अजून एक शब्द, अभिमान. काय येईल, अभिमान. ओके. भाना, भाना कोई चीज़, भाना मतलब अच्छा लगना. भेट, उपहार, तोहफा, हे सगळे पर्यायवाची शब्द आणि शब्दार्थ दोन्ही ह्याच्यात होऊ शकतं. ईर्ष्या, ईर्ष्याला काय म्हणतात, जलन. खारा म्हणजे नमकीन. आनंद फानंद, तुरंत. थांबना म्हणजे पकडना. दावत, भोजन का उत्सव. प्रशंसा, तारीफ. ओके. आता मग ह्याच्यामध्ये आपण बघितलं लास्ट ह्याला की कुठले शब्द तत्सम आहेत, कुठले शब्द तद्भव आहेत. मग ह्याच्यामध्ये वर्ष हा तत्सम आहे. ओके, वर्ष. आणि त्याचं तद्भव काय येणार, बरस. अगले बरस आपण म्हणतो ना, ते तद्भव आहे. त्याच्यानंतर गरीब, किनारा, हे सगळे अरबी शब्द आहेत. आणि अजून कुठला संस्कृत शब्द आहे, हर्ष. हर्ष हा तत्सम शब्द आहे. संस्कृत म्हणजे तत्सम. मंजरी पण तत्सम शब्द आहे. मंजरी म्हणजे तुळशीला जे मंजरी येतात ना, त्याला आपण मंजरी म्हणतो. हे सगळे काय आहेत, तत्सम शब्द आहेत. ओके. आता मौखिक प्रश्न, सोचिए और बताइए. आता हे ह्याच्यामध्ये आपण करूया. आपण हिंदीमध्ये काय क्वेश्चन आन्सर एवढे हे नाही आहेत, कारण क्वेश्चन आन्सर तर तुम्हाला पॅरेग्राफ देणार, त्याच्यातूनच बघून लिहायचे आहेत मोस्ट ऑफ द थिंग्स. ओके. सगळ्यात महत्त्वाचं काय, हिंदीमध्ये ग्रामर आणि शुद्ध लेखन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. आता कलाकार समुद्र से क्या इकट्ठा करतात, हा सांग बघू. उत्तर कसं शोधायचं. आता आलो आपण इथे, होतं की नाही, हे बघ. वह दिन भर समुद्र से रंग बिरंगी कवड़िया, नाना रूप के सुंदर सुंदर शंख, विचित्र पत्थर इकट्ठे करतात. हां, करेक्ट. मग ते जेव्हा तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल, त्या पॅरेग्राफमधून नीट बघून, अर्धे जे आन्सर्स असतात ते पॅरेग्राफमध्येच असतात किंवा पेपरमध्येच कुठे ना कुठे असतात. नीट बघून लिहायचं, म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका होत नाहीत. मंजिरी कैसी थी, मंजिरी बहुत सुंदर थी बाहर से, पर उसका दिल बहुत खराब था. दिल खराब नव्हतं, थोड्या वेळ तसं झालं, पण नंतर तर तिने तिचा चांगला मनाचा परिचय दिला ना. इथे आन्सर पाहिजे, मंजिरी बहुत खूबसूरत, बिल्कुल प्यारी गुड़िया जैसी थी. ओके. मंजिरी के लिए कौन क्या बना रहा था, मंजिरी के लिए हर्ष के पापा एक शिम्पलो से एक सीपीओ से, शिमला मराठी शब्द है, सीपीओ से एक सुंदर सा पक्षी बना रहे थे.
सुंदर सा पक्षी बना रहे थे। सभी बच्चों को किसने दावत पर बुलाया था? मंजिरी ने। क्यों बुलाया था? क्योंकि उसका जन्मदिन था। सुंदर पक्षी किसे मिला? सुंदर पक्षी मंजरी को मिला था, पर उसने कनक को वो भेंट में दे दिया। तो इस पाठ से आपको क्या क्या सीख मिलती है? मुझे अलग अलग सीख है, क्या क्या है? से हमें सीख मिलती है कि हमें कभी ईर्ष्या न करनी चाहिए, हमें सब पर प्रेम उलझाना चाहिए, और कभी हम ईर्ष्या नहीं करना चाहिए, क्योंकि सबसे इम्पोर्टेंट है संकट काल में अपने दोस्तों की सहायता करनी चाहिए। और अजून काय आहे की दूसरों के अच्छे गुणों की हमें पहचान होनी चाहिए। आता मंजिरीने कनकचा गुण ओळखला की नाही? हो की नहीं? म्हणजे दूसरों के अच्छे गुणों की परख होनी चाहिए। मंजिरी की आयु कितनी थी? 9-10 वर्ष की थी। मंजिरी का हाथ पकड़ के लहरों के पास कौन लेके गया? हर्ष। कनक क्या बेचती थी? शंखों की मालाएं। शंखों की मालाएं। मंजिरी के हाथ में कनक क्या बेचती थी? कुठे आलाय था? हाँ, छोटे छोटे शंख की मालाएं करके बेचती। मंजिरी के हाथों में किसने थाम लिया? मंजिरी को किसने? हर्ष। रॉन्ग उत्तर है। हे कधी आहे? हाथों में किसने थाम लिया? कनक ने, है ना? वो कूद पड़ी चट्टान और लहरों के बीच, ते वेगळे है। हर्ष मंजिरी का हाथ पकड़ के उसे लहरों में लेके गया, लेकिन थाम किसने लिया? कनक ने उसे थाम लिया, नहीं तो वो चट्टान से जाके टकरा दी थी। सबसे सुंदर लड़की नामक पाठ के लेखक कौन है? कोण आहे तो? विष्णू प्रभाकर। हे बघ इकडे दिले आन्सर, विष्णू प्रभाकर। ओके। कलाकार क्या करता था हे आता आपण ऑलरेडी बघितलं, राइट? अलग अलग पत्थर, सुंदर सुंदर शंख और सीपियाँ समुद्र से लाके उनसे खिलौने और तरह तरह की माला बनाता था। मंजिरी का हाथ पकड़कर हर्ष कहाँ और क्यों ले गया? मंजरी का हाथ पकड़कर हर्ष समुद्र के पास लेके गया, समुद्र के लहरों के पास लेके गया, बरोबर? सुंदर सा खिलौना देखकर हर्ष ने अपने पिता से क्या पूछा कि ये खिलौना किसके लिए है? मंजिरी लहरों के बीच कैसे फंस गई? कैसे फंस गई? एक जोरों की लहर आके उसके पाँव तले से जमीन निकल गई और वो गिर गई पानी में, और तभी हर्ष उसे बचाने चला था, तभी दूसरी लहर आ गई और मंजिरी उससे और दूर चली गई, राइट? एवढा मला वाटत नाही एवढा मोठं उत्तर तुम्हाला विचारतील। ओके। डर क्यों लगेगा? किसने किससे कहा? हर्ष ने मंजरी से। बाबा ये किसके लिए बनाया है? हर्ष उनकी उसके बाबा से। 2 दिन बाद तुम्हारा जन्मदिन है ना? हर्ष मंजरी से। मंजिरी वहाँ नहीं आ सकती, तुम इधर आ जाओ। हर्ष कनक से। यह पक्षी तुम्हारा है, किसने कहा? मंजरी कनक से। हाँ, मंजिरी ने कनक से कहा। तो नेक्स्ट काय आहे? भाषा की बगिया। कुछ शब्द के अंत में शब्दांश लगाकर हम नए शब्द बना सकते हैं। ऐसे शब्दांश प्रत्यय कहलाते हैं। म्हणजे काय? भारतला इय लागला तर भारतीय झाला, मग इय काय आहे? इय हा प्रत्यय आहे। ओके। हा शब्दांश आहे, हा पूर्ण शब्द आहे का? शब्दांचा अंश आहे, पण त्याला म्हणतात प्रत्यय। सुंदरला सुंदरता, हर्ष अधिक ईत, हर्षित, म्हणजे हे ईत ता इय हे काय आहे? प्रत्यय आहेत। मग मधुरला ता लागला तर काय होणार? मधुरता। आनंदला ईत लागला तर काय होणार? हां, पण आता आनंदित दी कुठला असणार? हा ई कुठला आहे?